म्हसवड पोलिसांची धडक कारवाई। म्हसवड पोलिसांनी बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील 2 ठिकाणी छापे टाकून एकूण 18,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पानवण तालुका मान येथे घराच्या आडोशाला विनापरवाना बेकायदेशीर दारू विक्री करताना एका महिलेला म्हसवड पोलिसांनी अटक केली असून तिच्याकडून 14,130 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पानवण तालुका मान येथे सावाबाई उर्फ सावित्री नाथा नरळे वय वर्ष 27 ही महिला बेकायदेशीर दारू विक्री करत असताना आढळली असून पोलिसांनी तिच्यावर कारवाई केली आहे। यामध्ये पोलिसांनी दारूच्या बाटल्या व हातभट्टीची दारू असा एकूण 14,130 रुपयांचा माल जप्त केला आहे। तर पर्यंती तालुका मानगावच्या हद्दीतील भानुदास हिंदूराव सत्तापे वय वर्ष 38 हा आपल्या राहत्या घरामध्ये बेकायदेशीर दारू विक्री करत असताना आढळल्याने पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली। यामध्ये देशी दारूच्या बाटल्या व हातभट्टीची दारू असा एकूण 4,181 रुपये किमतीचा माल जप्त केला आहे। सदर कारवाई म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विभूते साहेब, PSI वाघमोडे, पोलीस नाईक, महिला पोलीस हवालदार फडतरे, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे व वसीम मुलानी यांनी केली आहे। सांगली डिजिटलसाठी शहाजी लोखंडे, सातारा, म्हसवड। सांगली डिजिटल, डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या।